नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल. आवाज सर्वसामान्य जनतेचा. मराठा आंदोलकांसाठी दिवट-पिंपरीतून 6 क्विंटल पुरी व भाजी रवाना. आंदोलकांसाठी अन्न पुरवठ्याची मदत करणारे यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील बहुधा दिवट-पिंपरी पहिलेच गाव. गावातील युवा वर्गाच्या संकल्पनेतून राबविण्यात आला उपक्रम. मुंबईत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण लढाईला जवळपास 4 दिवस पूर्ण होत असून मुंबईतील आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. मनोज पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईत मराठ्यांचा जनसागर उसळला आहे. त्या अनुषंगाने मराठा आंदोलनकर्त्यांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून उमरखेड तालुक्यातील दिवट-पिंपरी येथील युवकांनी तब्बल 6 क्विंटलची पुरी व ठेचा मुंबईसाठी रवाना करण्याचा तडकाफडकी निर्णय घेत आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी 6 क्विंटलची पुरी व ठेचा घेऊन दिवट-पिंपरी येथील युवक मुंबईकडे रवाना होण्यासाठी निघाले. अशा पद्धतीने मराठा आंदोलकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न पुरवठ्याची मदत करणारे दिवट-पिंपरी हे गाव केवळ यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात पहिले गाव असल्याचा अंदाज या निमित्ताने वर्तविण्यात येत आहे. जवळपास 6 क्विंटलची पुरी व ठेचा बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तजवीज दिवट-पिंपरीतील युवकांनीच उचलला. त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची जमाजमव तत्काळ करून मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या पुरी व ठेच्याची पाकिटं बनवण्यात आली असून ही सर्व पाकिटे मुंबईत यापूर्वीच दाखल झालेल्या मराठा आंदोलकांसाठी रवाना करण्यात आली आहेत. दिवट-पिंपरी गावातील युवकांना मुंबईतील आंदोलनकर्त्या मराठ्यांच्या भोजनाची गैरसोय होत असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे मिळताच पांडुरंग कदम, अतुल सूर्यवंशी, सोनू सुकाळकर, सुधाकर सूर्यवंशी, जय भवानी गणेश मंडळातील सर्व गणेश भक्त, सरपंच कुणाल सूर्यवंशी व गावकरी मंडळींनी तत्काळ आंदोलन स्थळी अन्न पुरवठा करण्याचा संकल्प करून तो संकल्प तात्काळ पूर्णही केला. येथील युवकांच्या या प्रेरणादायी उपक्रमाने दिवट-पिंपरी या गावचे व या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेणाऱ्या येथील युवकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दिवट-पिंपरी गावचा आदर्श घेण्याची गरज केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर समाज हितासाठी आपले घरदार संसार सोडून मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांच्या भोजनाची आबाळ होत असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिवट-पिंपरीतील युवकांना मिळताच क्षणाचाही विलंब न करता आंदोलकांसाठी भोजन व्यवस्थेची पूर्तता करण्याचा जो प्रयत्न केला तो आदर्श इतरही गावातील शहरातील युवकांनी घेण्याची गरज या निमित्ताने व्यक्त केल्या जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या हाकेला उमरखेड तालुक्यातील अनेक मराठा समाज बांधवांनी प्रतिसाद देत तालुक्यात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईतील आरक्षण मागणीला समर्थन देण्यासाठी मागील 4 दिवसापासून मुंबईतच तळ ठोकून बसले आहेत. लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम, उमरखेड.